निवडणूक म्हणजे काय? फक्त संधीचा खेळ? अजिबात नाही. ते एक शास्त्र आहे. अचूकतेचं, प्रशासनाचं आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं विज्ञान. चला, आज आपण महाराष्ट्रातील मोर्शी मतदारसंघाच्या याच राजकीय समीकरणांना जवळून पाहूया आणि डेटाच्या माध्यमातून समजून घेऊ की एका अस्थिर मतदारसंघाला विजयाच्या दिशेने नेमकं कसं नेता येतं. आपलं हे विश्लेषण पूर्णपणे केंद्रित आहे मोर्शी मतदारसंघावर. खरं तर मोर्शी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय आव्हानांचं आणि संधींचं एक लहानसं प्रतिबिंबच आहे. इथली माती, इथले लोक आणि इथलं राजकारण आपल्याला एक मोठी गोष्ट सांगून जातं. या सगळ्या विश्लेषणाचं मूळ तत्वज्ञान खूप साधा आणि सरळ आहे. निवडणुका या नशिबाने जिंकल्या जात नाहीत, तर त्या एका रचनेतून, एका डिझाईनमधून जिंकल्या जातात. प्रत्येक मतामागे एक विचार असतो आणि त्या विचारापर्यंत पोहोचण्याचा एक शास्त्रीय मार्ग असतो. चला तर बघूया आपण या प्रवासात कोणकोणते टप्पे पार करणार आहोत. आधी आपण जमिनीची स्थिती समजून घेऊ, मग निवडणुकीचे आकडे पाहू, निकालांमागची कारणं शोधू, विजयाचा चतुर्मुख सिद्धांत समजून घेऊ, 90 दिवसांची योजना पाहू आणि शेवटी जनादेशाला विश्वासात कसं बदलायचं यावर बोलू. तर आपला पहिला टप्पा आहे मोर्शी जमिनीचे स्पंदन. बघा, कोणत्याही विजयाची पहिली पायरी ही तिथल्या लोकांना समजून घेणं हीच असते. त्यांचा विश्वास तेव्हाच जिंकता येतो जेव्हा त्यांच्या रोजच्या चिंता, त्यांच्या गरजा आपल्याला समजतात. ही आहे मोर्शीच्या मतदारांच्या तक्रारींची एक हीट मॅप. पण हे आकडे आपल्याला नक्की काय सांगतायत? अगदी स्पष्टपणे, शेतकऱ्यांचं कृषी संकट, बेरोजगारी आणि महागाई हे 3 मुद्दे लोकांच्या मनात सर्वात वर आहेत. राजकारणाची दिशा इथूनच ठरते, हे नक्की. आकडेवारी तर महत्वाची आहेच, पण लोकांच्या भावना त्या त्याहूनही अधिक महत्वाच्या आहेत. हे एक प्रातिनिधिक वाक्य बघा, जे शेतकऱ्यांची व्यथा अचूकपणे मांडतं. माती, पाणी आणि बाजार तिघांनीही साथ सोडली. यात किती निराशा आहे, हतबलता आहे आणि व्यवस्थेकडून अपेक्षाभंग झाल्याची भावना आहे. ही भावना समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे. ठीक आहे, लोकांच्या मनात काय आहे हे आपण पाहिलं. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, निवडणुकीचे संकेत वाचणे. इथले आकडे एक गोष्ट अगदी स्पष्ट करतात. हा मतदारसंघ म्हणजे अगदी तलवारीच्या धारेवर उभा आहे, जिथे एक छोटासा बदलही निकालावर खूप मोठा परिणाम करू शकतो. 2019 मध्ये मोर्शीमध्ये एकूण मतदार होते 2,89,657. हा आकडा आपल्याला या मतदारसंघाचा आवाका दाखवतो आणि प्रत्येक मतापर्यंत पोहोचण्याचं आव्हान किती मोठं आहे याची कल्पना देतो. आणि मतदानाची टक्केवारी होती 66.28%. याचा अर्थ काय? याचा अर्थ इथले मतदार राजकीय प्रक्रियेत खूप सक्रियपणे भाग घेतात आणि ही उच्च मतदानाची टक्केवारी निवडणुकीला अधिक स्पर्धात्मक बनवते. पण हा आकडा बघा, हा सर्वात महत्त्वाचा आहे. 2019 मध्ये विजयाचं अंतर किती होतं? फक्त 9,791 मतं. हे आपल्याला सांगतं की मतदारसंघातील लढत किती अटीतटीची आहे आणि प्रत्येक मत किती निर्णायक ठरू शकतं. आता या निवडणूक डॅशबोर्डवर एक नजर टाकूया. 2019 मध्ये शेकापला MVA 50% थोडी जास्त मते मिळाली, तर भाजपला सुमारे 45%. पण अलीकडच्या काळात भाजपची मतं वाढून 47% वर गेली. यातून काय शिकायला मिळतं? यातून हेच दिसतं की राजकीय निष्ठा किती वेगाने बदलू शकतात. आणि हाच आपला तिसरा टप्पा आहे, अस्थिर निकालाचं विश्लेषण. ही राजकीय जमीन सतत का सरकते हे समजून घेतल्याशिवाय त्यावर स्थिर पाया घालणं शक्यच नाही. मतांमधल्या या बदलांमागे कोणती प्रणालीगत कारणं आहेत हे आपण शोधूया. या बदलांमागे 2 प्रमुख कारणं दिसतात. एका बाजूला महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव होता, प्रचार गोंधळलेला होता, त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तर दुसऱ्या बाजूला भाजपचं मजबूत संघटन, एक स्पष्ट कथानक आणि अर्थातच मोदी लाट. याचमुळे मतांचं गणित बदललं. आणि या सगळ्या राजकीय गदारोळात एक खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. प्रत्येक नागरिकाला माहितीच्या आधारावर निवड करण्याचा अधिकार आहे. आणि सार्वजनिक भाषण, विशेषतः राजकीय भाषण, यात एक मोठी जबाबदारी असते. ती म्हणजे सत्य बोलण्याची आणि मतदारांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याची. चला, आतापर्यंत आपण समस्येचं निदान केलं. आता उपायाकडे वळूया. आपला चौथा टप्पा आहे विजयाचे 4 चेहरे. इथे एक सर्वसमावेशक राजकीय धोरण मांडलं आहे, ज्याला चतुर्मुख सिद्धांत असं नाव दिलंय. तर काय आहे हा चतुर्मुख सिद्धांत? ह्याचे 4 स्तंभ आहेत. पहिला, निवडणुकीचा चेहरा, म्हणजे आघाडीत एकजूट आणून मतविभागणी टाळणे. दुसरा, संघटनात्मक चेहरा, म्हणजे बूथ स्तरावरची यंत्रणा पुन्हा मजबूत करणे. तिसरा, कथानकाचा चेहरा,
म्हणजे स्थानिक विकासाचा एक स्पष्ट संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे. आणि चौथा, संसाधनांचा चेहरा, म्हणजे कार्यकर्ते, निधी आणि डेटा ह्यांचं प्रभावी आयोजन. हे केवळ 4 मुद्दे नाहीत, तर एकाच रणनीतीचे 4 अविभाज्य भाग आहेत. ठीक आहे, सिद्धांत तर तयार झाला, पण त्याला प्रत्यक्षात कसं आणायचं? त्यासाठीच आपला 5वा टप्पा आहे, सत्तेची 90 दिवसांची शिडी. ही एक टप्प्याटप्प्याने पुढे जाणारी आणि कृती करण्यायोग्य योजना आहे, जी जमिनीवर रणनीती कशी राबवायची हे दाखवते. या योजनेचे 4 सोपे टप्पे आहेत. पहिला टप्पा पायाभरणी आणि सर्वेक्षण करणे. दुसरा संघटन वाढवणे आणि लोकांपर्यंत पोहोचणे. तिसरा प्रचाराची तीव्रता वाढवून कथानकावर नियंत्रण मिळवणे. आणि चौथा शेवटचा टप्पा मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढणे. प्रत्येक टप्प्याचं एक निश्चित ध्येय आहे. आणि आता आपण शेवटच्या आणि खरं तर सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, जनादेश ते चिरस्थायी विश्वास. एक गोष्ट लक्षात ठेवा, निवडणूक जिंकणं हे शेवटचं ध्येय नाही, ती तर फक्त एक सुरुवात आहे. खरा विजय लोकांचा विश्वास जिंकण्यात आणि तो टिकून ठेवण्यात आहे. ही रणनीती यशस्वी करण्यासाठी एक योग्य उमेदवार असणं खूप आवश्यक आहे. मग आदर्श उमेदवार कसा असावा? तो स्थानिक असावा, त्याची प्रतिमा स्वच्छ असावी आणि त्याचा शेतकरी युवकांशी थेट संपर्क असावा. नुसतं प्रभावी बोलण्यापेक्षा जमिनीवर लोकांकडून आदर मिळवण्याला जास्त महत्त्व देणारा असावा. आजच्या डिजिटल युगात जनसंपर्क साधताना अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे मतदाराच्या गोपनीयतेचा आदर. भारताचे डेटा संरक्षण कायद्यानुसार कोणतीही माहिती वापरण्यासाठी त्यांची संमती खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक संवाद हा हेतुपूर्ण आणि पारदर्शक असलाच पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करायला हवा. तर शेवटी या सगळ्या विश्लेषणातून एकच महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. एक विखुरलेली आघाडी केवळ स्थानिक विकासावर आपलं लक्ष केंद्रित करून स्वतःला पुन्हा उभं करू शकते का? आणि एका अस्थिर मतदारांचा विश्वास पुन्हा जिंकू शकते का? मला वाटतं मोर्शीचं भविष्य याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेले आहे.